पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा चिरून पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याप्रकरणी भूड तालुका खानापूर येथील रामचंद्र आनंदा कदम वय वर्ष 41 याला विटा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवी किरण रामकृष्ण भागवत यांनी मरेपर्यंत फाशी आणि 1 लाख दंड अशी शिक्षा सुनावली। दंडाची रक्कम मयताच्या मुलाला देण्याचेही न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। सरकारी पक्षाच्या माहितीनुसार आरोपी पत्नी दीपाली कदम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण देखील करत होता। 7 जून 2021 रोजी पहाटे त्याने पत्नीवर पेट्रोल ओतून पेटवले। नातेवाईक आणि शेजारी मदतीला धावत असताना उपचार होऊ नयेत या हेतूने त्याने चाकूने तिचा गळा चिरला। उपचारादरम्यान 11 जून 2021 रोजी दीपाली यांचा मृत्यू झाला। तपासादरम्यान घटनास्थळावरून पेट्रोलच्या बाटल्या, चाकू, जळलेले साहित्य जप्त करण्यात आले। न्यायवैद्यकीय अहवालात पेट्रोल अंश आढळले, तर शवविच्छेदनात भाजल्यामुळे व गळ्यावर झालेल्या वारामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। आरोपीच्या मुलींची प्रत्यक्षदर्शी साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षीदारांच्या जबाबावरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले। या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट आरती आनंद देशपांडे साटविलकर यांनी बाजू मांडत हा गुन्हा रिअल एस्टेट ऑफ रेअर स्वरूपात असल्याचा युक्तिवाद केला। न्यायालयाने तो ग्राह्य धरून आरोपीला मृत्यूची शिक्षा सुनावली। या प्रकरणाच्या तपासात पोलीस उपनिरीक्षक जी. जाधव यांनी तपास केला। खटल्याच्या कामकाजासाठी महिला पोलीस नीलम जगदाळे, भाग्यश्री नांगरे, पोलीस नाईक सुप्रिया जाधव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर तसेच विटा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले।